काकांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत आलेल्या अजित पवारांनी पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा पराभव करून सत्तेत बसण्याचं अजित पवारांचं स्वप्न हे धुळीला मिळाल्याचं या निकालावरून स्पष्ट होतंय। पुणे महापालिकेतच नाही तर पिंपरी चिंचवडमध्येही भाजपनं एकाती वर्चस्व गाजवून बहुमताचा आकडा गाठला। आम्ही जे संकल्पपत्र पुणेकरांना दिलंय ते संकल्पपत्राची पूर्तता करणं, याच्याकडे आम्ही आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आनंद साजरा करत असताना ही जबाबदारी आणि त्याचं भानही आम्ही निश्चितपणे बाळगतोय आणि ती पुढचे 5 वर्ष अशीच राहील। प्रचार केला आम्ही पुण्याच्या प्रगतीचा विचार करून मुद्दा मांडून तो प्रचार केला। त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा एकदा विकासाला प्रगतीला मत दिलंय आणि नकारात्मक राजकारण करणाऱ्यांना घरी पाठवलंय। ह्याच निवडणुकीचा मला असं वाटतं निकालाचा हाच अर्थ होतो। कोणी केले नकारात्मक राजकारण पुण्यात? तुम्ही पाहिलं या सगळ्या निवडणुकीच्या काळात अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं, नाव घेऊन टीका करणं आणि त्यांच्या बघा राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचे हँडल्स, पालकमंत्र्यांचे सोशल मीडिया हँडल्स, त्यांची टीम कुठल्या खालच्या स्तरावरती गेले होते, काही करत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।